आणि आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मोदींची भेट घेतलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी, शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी मोदींची भेट घेतलेली आहे। सध्या दिल्लीमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत, जंतर मंतरवर आंदोलन केले जात आहे। या आंदोलनकर्त्यांची शरद पवारांनी भेट घेतलेली होती, दीपकेंसोबत भेट घेतलेली होती, चर्चा केलेली होती आणि त्यानंतर शरद पवार यांनी मोदींची भेट घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे भेटीमध्ये या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काही चर्चा झाली आहे का हे पाहावं लागणार आहे। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे। शरद पवार यांनी जंतर मंतरवरील आंदोलकांची आणि अभिजित दीपकेंची भेट घेतलेली होती। सरकारनं पुढे यावं, या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी अशी मागणी शरद पवारांनी केलेली होती आणि या मागणीनंतर आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती समोर येतेय। तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र जंतर मंतरवरील आंदोलनाशी याचा संबंध असू शकतो अशी ही चर्चा सुरू आहे। तर या भेटीचे काही फोटो देखील समोर आलेले आहेत। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। या भेटीचं कारण अधिकृतपणे अद्याप स्पष्ट झालं नाहीये, मात्र नुकतंच शरद पवारांनी जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली होती, त्यांच्याशी चर्चा केलेली होती। सरकारनं त्यांच्याशी चर्चा करावी, पुढे यावं चर्चेसाठी अशी मागणी देखील शरद पवारांकडून करण्यात आलेली होती। त्यामुळे या भेटीदरम्यान त्याच मुद्द्यावर चर्चा झाली असू शकते अशी देखील शक्यता वर्तवली जाते। या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होते आणि या भेटीचे फोटो देखील आता समोर आलेले आहेत। झी24 तासवर तुम्ही हे एक्सक्लुझिव्ह फोटो पाहू शकताय। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। सध्या पावसाळी अधिवेशन देखील सुरू आहे। आज या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे। या अधिवेशनामध्ये देखील या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा गाजू शकतो, अनेक पडसाद उमटू शकतात। एका बाजूला काँग्रेस आक्रमक झालेली आहे, काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत। दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी ज्यावेळेस या विद्यार्थ्यांची आणि आंदोलनकर्त्यांची भेट घेतलेली होती, त्यावेळेस सरकारनं पुढाकार घेऊन सरकारनं पुढे यावं आणि या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, यावर तोडगा काढावा अशी मागणी केलेली होती। आणि या मागणीनंतर आता ही आलेली सर्वात मोठी बातमी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे।